नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय नशीबवान या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे गिरिजा नागेश्वरच्या हातातलं घुंगरांचं जे कडं आहे ते वाचताना इथे बघते. त्यामुळे ती अशी जरा पॅनिक झाल्यासारखी होते आणि तिला लहानपणीच्या आठवणी आठवत आहेत. त्याच विचारात असताना रुद्रप्रताप तिच्या जवळ येतो आणि तो तिला येऊन म्हणतो, काय हो तुम्ही कुठे हरवलात? तर गिरिजा भानावर येत म्हणते, तुम्ही फोन का नाही उचलत? तर रुद्रप्रताप म्हणतो, अहो ते, आणि मग एकदा म्हणतो, काय झालंय काय? तर गिरिजा म्हणते, तो माणूस सापडला ना. तर कुठे आहे तो माणूस? त्याला असं म्हणत ना दोघं जण आतमध्ये येतात. तर आता गिरिजा म्हणते, मालक आता होय काय पण सांगतायत, मी माझ्या डोळ्याने बघितलं म्हणून सांगते ना तुम्हाला. आणि काय हो तुम्हाला काही वाटत नाही का? आता पण बाहेर तेच करणार होते, स्वतःचा मोबाईल काढून फोटो काढणार, तेवढ्यात मी हात धरला. असं इकडे मॅनेजर बद्दल गिरिजा सांगते. तर मॅनेजर आता बोलायला चालू करतात आणि म्हणतात, नाही हो ही सगळी नाटकं आहेत हिची, हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही. तर आता रुद्रप्रताप म्हणतो, नकाच ठेवू तुम्ही यांच्यावर विश्वास. आता मॅनेजर बघा कसा बघतोय रुद्रप्रतापकडे, आणि गिरिजा सुद्धा अशी चमकून बघते आणि ते मालक सुद्धा बघतायत. तर रुद्रप्रताप म्हणतो, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, पण या व्हिडिओवर तर विश्वास ठेवू शकताय ना तुम्ही, असं म्हणत ना आता रुद्रप्रतापच्या हातातला जो काही फोन आहे तो फोन इकडे मालकांच्या हातामध्ये दिला आणि त्या फोनमध्ये जे काही दिसतंय ते सरळ सगळं स्पष्ट दिसतंय इथे. त्यामुळे गिरिजा पण अशी नाडून नाडून बघते आणि बाकीचे सुद्धा बघतायत बरं का इथे. आणि त्या म्हणजे व्हिडिओ दिसतंय की मॅनेजर कसे त्या इकडे चेंजिंग रूमच्या इथे जाऊन उभे होते मागे आणि कसे ते फोटो काढणार. तेवढ्यात गिरिजाने कसा त्यांचा इथे हात धरला होता आणि कसं त्यांना ओढत बाहेर घेऊन आली होती, हा सगळा इथे पूर्ण व्हिडिओ इथे दिसतोय. तर आता प्रेक्षकांनो इकडे ना नागेश्वरचं जे काही पोस्टर आहे निवडणुकीसाठी लावलेलं, ते इथे इथे लावायला एकटा माणूस उभा राहिला आणि तिकडनं सगुणा मावशी जात असते. तर आता प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय ते बघत राहा तुम्ही. कारण सगुणा मावशी त्या माणसाला म्हणते, ए माकडा, माझ्या दारापाशी या माणसाचं पोस्टर कशापायी लावतोयस? तर अहो मॅडम, साहेबांनीच तसा म्हणजे आदेश दिलाय. तर म्या तुझ्या थोबाडीत ठेवून देऊ का? आत्ताच्या आत्ता हे पोस्टर काढायचं, नाहीतर तुझ्या साहेबाच्या थोबाडावर नेऊन लावायचं. आत्ताच्या ताड काढ, नाहीतर जीव जाईस तोवर तुडवीन तुला टायमावर. असं इकडे ना सुगणा मावशी बोलत असते, काढतोस का नाही, काढतोस का नाही असं म्हणत असते. तर ती दोघं माणसांना तिथनं पळून जातात. तर आता प्रेक्षकांनो सगुणा त्या एकदा पोस्टरकडे बघते, ते पोस्टर स्वतःच्या हाताने काढणार. तोपर्यंत ती म्हणते, नाही नाही, तुझ्या पोस्टरला हात लावून मला घाण करून नाही घ्यायचे. आणि आता प्रेक्षकांनो सगुणा काय करते बघा, इकडे तिकडे बघते आणि तिच्या काहीतरी लक्षात येतं. तर तिथे ना मातीचा गोळा आहे अक्षरशः, तो घेते आणि तो मातीचा गोळा असा धापकन आहे ना त्या फोटोवर जोरात असा की नाही टाकते आणि म्हणते, असंच एक दिवस तुझं तोंड बी काळं करणार आहे म्या. नाग्या असं म्हणत ना चिडून बोलतेय. सगुणा मावशीचा राग बघा केवढा आहे प्रेक्षकांनो. तर इकडे मालक आता म्हणतात मॅनेजरला, नालायक माणसा. तोपर्यंत विशाखा येते आणि त्याला जोरजोरात मारायला चालू करते. म्हणते, तुला तर त्या पोरींचे फोटो काढायचे, तुला ना असं म्हणत म्हणत असते. तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे तो मॅनेजर पळून जात असतो, पण पोलिसांनी तेवढ्यात एंट्री घेतले आणि मग ते म्हणतात, काय रे पोरींचे फोटो काढतो? आणि मग त्याच्यानंतर, काय रे काय केलं याने? तर विशाखा म्हणते, साहेब हाच तो पोरींचे जे कपडे बदलताना फोटो काढणारा. तर रुद्रप्रताप म्हणतो, आता साहेब यावेळेस तुम्हाला खरा गुन्हेगार जो कोण आहे तो सापडलाय. तर पोलीस म्हणतात, सापडला नाही, तुम्ही याला पकडून दिलाय हो. तर रुद्रप्रताप म्हणतो, माझ्यामुळे नाही, यांच्यामुळे. असं म्हणत गिरिजाकडे बघतात आणि म्हणतात, गिरिजाने धाडस केलं नसतं ना तर हा सापडलाच नसता. तर आता गिरिजा म्हणते, अहो नाही नाही नाही, मी एकटीने नाही हा काही केलं. असं म्हणत आता गिरिजा म्हणते, यात यांच्या मदतीशिवाय हे काही शक्य झालं नसतं. असं म्हणत रुद्रप्रतापचे पण आभार मानते. आणि आता रुद्रप्रताप म्हणतो, अहो फक्त मी मदत केली, पकडला तुम्हीच ना. आणि अशा माणसांना वटणीवर आणण्यासाठी तुमच्यासारखी खमकी मुलगीच हवी. तर गिरिजा लगेच ना हसते. तर विशाखाला सुद्धा ते पटतंय सगळं. तर आता रुद्रप्रताप म्हणतात, साहेब घेऊन जा याला. तर आता चल रे, आता पोलीस चौकीत आता आम्ही तुमचे फोटो काढतो. असं म्हणत त्या मॅनेजरला घेऊन जातात. तर साळुंके, बघताय काय, ताब्यात घ्या याला. असं म्हणत ना आता घेऊन गेले. तर आता सगळीजण टाळ्या वाजवतात बरं का जोरजोरात तिथे. आणि आता सगळेजण गिरिजाकडे बघून छान असे हसतायत. गिरिजाला पण बरं वाटतंय. आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. मॅनेजर तर पकडला गेलाय. तर आता ते मालक म्हणतात, थँक तुमचे खूप खूप आभार. असं म्हणत रुद्रप्रतापच्या समोर येतात. तर रुद्रप्रताप म्हणतो, अहो साहेब, आमचे म्हणजे माझे नाही, गिरिजाचे आभार माना, यांच्यामुळे सगळं शक्य झालंय. तर गिरिजाच्या डोक्यावर हात ठेवत मालक म्हणतात, गिरिजा तुझ्यामुळे आपल्या दुकानाची आबरू वाचली. बाळा. असं म्हणत आता गिरिजाचे आभार मानतात बरं का ते मालक. आणि मग त्याच्यानंतर आता प्रेक्षकांनो सगळे गिरिजाकडे बघतायत आणि नंतर आपापल्या कामाला जो तो लागून जातो इकडे. तर प्रेक्षकांनो रुद्रप्रताप आता गिरिजाच्या जवळ येत म्हणतो, त्या फोटो काढणाऱ्याला पकडून दिल्यानंतर
कोणीतरी काहीतरी मान्य करणार होतं. काय बरं ते? तर विशाखा पण लगेच हो, हो अशी मान डोलावते. तर गिरिजा म्हणत असते ना, त्या माणसाला पकडून दाखवलं ना, तर मी समजेन तुम्हाला हिरो असं तिनं म्हटलेलं असतं ते. तर गिरिजाला सुद्धा ते आठवतंय आणि त्यामुळे ती अशी गालातल्या गालात हसते आणि म्हणते, "हो का?" तर रुद्रप्रताप कसे बघत असतात तिच्याकडे. "तर कोण हो? कोण होतं ते?" असं म्हणत चालू आहे. तर विशाखा जवळ येऊन म्हणते, "अगं ए, काय आहे? तूच की." तर लगेच मी तर आधीच मान्य केलं होतं असं स्वतःचे केस-बीस बाजूला करत म्हणते आणि आता तू तर मान्य कर की. तर लगेच रुद्रप्रताप पण कर मान्य असं म्हणून सांगतो. तर गिरिजा म्हणते, "आहेत." तर रुद्रप्रताप विचारतो, "काय?" तर "काय मला ऐकू नाही आलं." असं रुद्रप्रताप म्हणतो. तर गिरिजा म्हणते, "आहात तुम्ही हिरो" असं म्हणून सांगितलंय. त्यामुळे रुद्रप्रताप आता बघा कसा हसतोय गिरिजाकडे बघत आणि गिरिजा सुद्धा कशी हसते बघा. तर रुद्रप्रताप म्हणतो, "थँक यू." तर गिरिजा म्हणते, "अहो मीच थँक यू." असं म्हणत ना आता गिरिजाने स्वतःचा हात पुढे केलाय बरं का इथे थँक यू म्हणण्यासाठी. तर प्रेक्षकांनो रुद्रप्रतापला काय त्याचा हात हातामध्ये आल्यावर वेडाच होतो ना तो. तर इथे तो यू आर वेलकम असं म्हणतो. खरं हात काय अजून सोडायला तयार नाहीये तो तिचा आणि गिरिजा पण अशी वेगळ्या ह्याने बघते आता हे नेमकं काय चाललंय ते. तर विशाखा पण एकदम या दोघांकडे बघते आणि हे काहीतरी भानगड आहे असं तिला वाटतंय आणि गिरिजा आता बाय म्हणत असते तर त्याचा हातच काय हा रुद्रप्रताप सोडत नाहीये. गिरिजा परत एकदा बाय म्हणते. तर रुद्रप्रताप परत बाय म्हणतो असं चांगलंय. तर आता विशाखा हाकेने डायरेक्ट हात त्याच्या हातातून सोडवून घेते आणि म्हणते, "अहो केलं तिने मान्य. ती बाय म्हणाली तुम्हाला." असं सगळं चाललंय. तर रुद्रप्रताप म्हणतो, "येतो." असं म्हणत आता तो तिकडनं निघून गेलाय बरं का प्रेक्षकांनो आता. पण निघून जात असताना त्याच्या चेहऱ्यावरची काही स्माईल आहे ना रुद्रप्रतापच्या चेहऱ्यावरती, ती मात्र एक नंबर आहे प्रेक्षकांनो आणि गिरिजा आणि विशाखा दोघीजणी त्या रुद्रप्रतापकडे बघत राहिलेत. विशाखा तर डायरेक्ट फ्लाइंग किसच देते तर गिरिजा अशी ना चमकून तिच्याकडे बघतीये त्या रुद्रप्रतापकडे. विशाखाला हळूच मारतीये गिरिजा अशी दोघींची मस्ती वगैरे चालली आणि चल आता कामाला असं सगळं चाललंय. आता पुढे काय घडणार बघूया आपण. विशाखा तर वेडीच झालीये त्या रुद्रप्रतापला बघितल्यानंतर असं म्हणायला हरकत नाही. तर प्रेक्षकांनो इकडे बाबांचं काय चाललंय बघूया गिरिजाच्या. तर ते ना असे ना चिखल का माती काहीतरी आहे ती सगळी भरतायत. मोनू पण येऊन त्यांच्याकडे बघतोय हे नेमकं काय चाललंय ते. तर गिरिजाचे बाबा ना असे जोरजोरात ओरडून म्हणतात, "नको, नको. ती माती पण नको आणि तो चिखल बी नको. नको, नको." असं चाललंय त्यांचं आणि सगळा तो चिखल जो काही तो सगळा असा भरलाय. गिरिजा येते आणि म्हणते, "अहो बाबा तुम्ही काय करताय? ओ बाबा थांबा ओ, काय करताय तुम्ही?" तर बाबा म्हणतात, "नाही, नाही मी ते ना खराटा, माती, चिखल नको, नको, नको समदं, समदं बाहेर काढतोय." तर गिरिजा म्हणते, "बाबा अहो मी आहे ना, मी करतो." तर मनू म्हणतो, "तायडे कसलं नशीब आहे त्या खराट्याचं. अगं बाचा हात लागलाय त्या खराट्याला." तर लगेच मोनू असं म्हणत बाबा ओरडत असतात. तर गिरिजा म्हणते, "बाबा, बाबा द्या हो माझ्याकडे तो खराटा." तर गिरिजे, "मी ही स्वतःला दिलेली शिक्षा आहे." असं म्हणत बाबा म्हणतात. तर गिरिजा म्हणते, "कसली शिक्षा बाबा? द्या तुम्ही इकडे." तर "जा तू तुझं काम कर पोरी." असं म्हणत बाबा म्हणत असतात. तर गिरिजामध्ये म्हणत असते, "ऐका माझं ओ बाबा सोडा ते." असं सगळं चाललंय. तर बाबांनी आता बुट्टी उचलली बरं का त्या चिखलाने भरलेली आणि ते नेऊन टाकतायत. तर इकडे प्रेक्षकांनो गुरुजी बसलेत पूजेची तयारी करत. तर वासंती सुद्धा एक-एक मदत करते. संपत, संपत अशी हाका मारते. "अरे फुलं आण ती इथे ठेव लवकर." असं वासंती सांगते आणि "कलश कुठे आहे?" तर तो काय दशरथ म्हणतो, "अरे लवकर आणा." असं सगळं चाललंय इकडे. नागेश्वर बघा कसे बसलेत तिकडे. आता गुरुजी चाललेत नागेश्वरांकडे. आता बघूया गुरुजी पुढे काय सांगतात ते. तर आजच्या अष्टमीच्या घाट का घातलाय पूजेचा हे लक्षात आलं असेलच तुमच्या. तर लगेच नागेश्वर म्हणतात, "ज्योतिषी कोणी आहे? आम्ही आहे काय तुम्ही आहे? आम्हाला कशाला विचारताय?" पण तरीही देवीने तुम्हालाच संकेत दिला होता स्वप्नात येऊन असं इथे गुरुजी म्हणतात आणि ते नागेश्वरला स्वप्न आठवतं की कसं देवीने त्यांचा म्हणजे मारलंय असं तर संकेत कसला खडबडून जागा केलंय आम्ही. तर तेच देवीचं रौद्र रूप बघितलंय तुम्ही असं गुरुजी म्हणतात आणि म्हणतात पुढे, देवी पुढे क्षमा याचना करून तिच्या पुढे जो काही आहे तो ते शांत करायला हवा रोष आणि त्या तुमच्या म्हणजे पापातून जे काही आहे ती मुक्तता करण्याची प्रार्थना करायला हवी. तर नागेश्वर म्हणतात, "नमनाला घडाभर तेल नको काय ते चालू राहू देत." असं सगळं बोलत चाललंय. तर आता आबासाहेब, "अहो आज अचानक कसली कुठली पूजा ठेवली?" असं म्हणत रुद्रप्रतापची एंट्री झाली बरं का तिथे. तर आता नागेश्वर उठून येतात आणि म्हणतात, "या, या, या चिरंजीव. अहो पूजा तुमच्यासाठीच ठेवली तुम्हाला चांगली जोडीदारीण मिळावी, तुमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून तर या अष्टमीची पूजा घातली बघा." असं नागेश्वर म्हणतात. तर प्रेक्षकांनो रुद्रप्रताप हसतायत. तर गुरुजी म्हणतायत, "एक नंबरचा थापाडा माणूस आहे हा." तर लगेच ना प्रेक्षकांनो नागेश्वर म्हणतात, "काय गुरुजी आम्ही बोलतोय ते खरं आहे की नाही?" तर गुरुजी म्हणतात, "हो, हो, हो म्हणजे काय? तुमच्या तोंडून असत्य बाहेर कधी पडेल का?" तर नागेश्वर म्हणतात, "विषय आहे का?" तर रुद्रप्रताप म्हणतो, "एकदम खरं आहे तुमचं. आमच्या आबासाहेबांच्या पुण्याईमुळे आणि आत्याच्या आईंच्या आशीर्वादामुळे या घरची लक्ष्मी येणार." असं सगळं आता बोलतायत. तर वासंतीला मान दिल्यामुळे ती पण हसते. तर नागेश्वर विचारतात, "ती साडीच्या दुकानमध्ये जिची वाट बघत होता तिच्याच बद्दल बोलताय का?"
का असं म्हणून विचारतायत. लगेच रुद्रप्रताप म्हणतात, "बाबा अहो असं काही नाहीये." तर नागेश्वर म्हणतात, "नाही, नाही मला माहिती आहे ना, आम्ही म्हणजे मित्र नव्हता तुमचा, मैत्रीणच असणार. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत आम्ही." असं सगळं बोलणं चालू आहे. तर रुद्रप्रताप म्हणतो, "बाबा असं काही नाहीये." तर नागेश्वर म्हणतात, "तसं नसायला काय होतंय पण? उलट मी म्हणतोय तसं असू द्या. पण फक्त एक लक्षात ठेवा चिरंजीव, तुम्हाला लगीन करावं लागल ते आत्याबाईंच्या पसंतीनंच." असं सगळं सांगितलंय बरं का नागेश्वरांनी ते. आणि उर्वशी पण तिथे येऊन हसतेय लगेच. नागेश्वर पुढे म्हणतात, "आपल्या घराण्याला शोभल अशी पोरगी आली पाहिजे घरात. काय नाही होय की नाही ताई?" तर लगेच उर्वशी म्हणते, "अर्थात मीही त्याला तेच सांगत होते." असं म्हणत उर्वशी बोलते. तर इकडे रुद्रप्रताप म्हणतो, "बाबा, आत्या, अहो तुम्हा दोघांच्या पसंतीशिवाय मी बोहल्यावर चढणार नाही." असं सगळं सांगितलं इकडे रुद्रप्रतापने. आणि मग आता रुद्रप्रताप आपल्या विचारातच हरवतोय आणि म्हणतोय, "तुमचा अंदाज बरोबर आहे आबासाहेब. एक मुलगी आवडली आम्हाला. तिला आम्ही पसंत आहे की नाही हे फक्त बघायचंय." तर इकडे वासंती मात्र काळजीत आहे. आता पुढे काय घडणार आहे बघूया. कारण मोलू इथे अभ्यास करतोय आणि तो म्हणतोय, त्या राजकुमाराने इकडे राजकुमारीने राजकुमाराला पसंत केलं. तर बाबा म्हणतात, "झालं बरं का समद साफ इकडे." तर मोनू म्हणतो, "उगाचच फुशारक्या मारू नको." तर लगेच गिरिजा पण मोनू म्हणत येते. तर बाबा आता म्हणतात गिरिजाला, "म्या एकट्याने समद साफ केलं. एक बी पुरावा शिल्लक नाही ठेवला." तर गिरिजा म्हणते, "अहो बाबा, एवढं सगळं घडून गेलं काल रात्री. अहो आता तरी तुम्ही दारू सोडा." तर बाबा म्हणतात, "तुम्हाला काय वाटतं ग? मला मजा वाटते म्हणून मी दारू पितोय होय ग?" तर गिरिजा नाही म्हणून मान डोलावते. तर बाबा एकदम ना असे खाली बसतात आणि मग ना रडत रडत म्हणतात, "माझा ह्यो संसार असा भरलेला डाव आहे. तो तुमची आई अशी अर्ध्यावट सोडून गेली बघ ग. ती ती दुःख मला नाही पचवता आलं. म्हणून ते दुःख पचवण्यासाठी मला या दारूनं शिकवलं. आणि आता अशी परिस्थिती झाली आहे, आता अशी वेळ आली आहे, की आता तीच माझा पिच्छा सोडेना झाल्या." असं म्हणत बाबा असे की नाही सॅड होऊन असे एकदम बसतात आणि म्हणतात, "काय करायचं मग म्या?" तर गिरिजा म्हणते, "काम करायचं तुम्ही." तर आता मोनू पण तिच्याकडे बघतो. गिरिजा बाबांच्या जवळ जात म्हणते, "अहो बाबा, अख्ख्या तुळजापुरात तुमच्या इतका भारी मेकॅनिक आहे का कुठं?" असं विचारते. आणि म्हणते, "तुमच्या हाताखाली केवढी पोरं तयार झालेत आणि त्यांनी स्वतःचं गॅरेज टाकलंय आणि तुम्ही काय केलं तो?" असं विचारते गिरिजा आणि म्हणते, "तुम्ही दारूला जवळ केलत. हे बघा बाबा, कामात गुंतवून घेतलत ना की त्याचा म्हणजे बाकीचं काहीच सुचत नाही. तुम्ही ना स्वतःला झोकून द्या, काम करा." असं सगळे गिरिजा समजावते आणि बाबा काहीतरी विचार केल्यासारखे हरवलेत. तर गिरिजा म्हणते, "कळतंय का मी काय बोलते ते तुम्हाला?" तर बाबा एकदा ना असं म्हणजे पटल्यासारखं करतायत वाटतं आणि एकदम उठतायत तिथनं. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, गिरिजाचं म्हणणं बाबांना पटलं असेल का? बाबा दारू सोडतील का? तर आता गिरिजा ना इकडे मोनूला म्हणते, "मोनू, मी जरा देवळात जाऊन येते." तर मोनू म्हणतो, "आता कशाला जातेस?" तर गिरिजा म्हणते, "आज अष्टमी आहे ना, मग मी जरा देवीपुढे ना आपल्या सगळ्यांच्या भरभरासाठी दिवा लावून येते." तर मोनू पण हो असं म्हणतो. तर गिरिजा म्हणते, "आणि त्यांच्यासाठी जरा कामही बघून येते." असं सांगते. "आलेच." तर आता म्हणते, "तुम्ही खाऊन निघा बरं का, मी आलेच." असं म्हणत गिरिजा तिकडनं बाहेर पडली. मोनू आपला अभ्यास करत बसलाय. आता बाबा नेमकं काय करतात ते बघत राहूया. पण तोपर्यंत इकडे ना वासंती देवी समोर उभी आहे. रुद्रप्रताप येतायत, देवीला नमस्कार करतायत, आईसाहेबांना नमस्कार करतायत आणि आईसाहेब आशीर्वाद देतायत, "सुखी राहा." म्हणजेच वासंती आशीर्वाद देते, "सुखी राहा." आणि थांब कुंकू लावते असं म्हणते आणि मग छान असा टिळा जो काही आहे तो इकडे रुद्रप्रतापना लावलाय वासंतीने. आणि आता रुद्रप्रताप त्यांच्याकडे बघून हसतायत. तर वासंती म्हणतात, "छान दिसतोयस तू आणि देवी आईची सदैव तुझ्यावर कृपा राहील." असं इकडे वासंती म्हणते. आणि मग प्रेक्षकांनो, देवी आई माझ्या रुद्राच्या मनात माझ्याविषयी जी काही अढी निर्माण झाली असेल किंवा जी काही अढी असेल ती लवकरात लवकर दूर व्हावी अशी प्रार्थना करतात वासंती. आणि एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे, एवढीच इच्छा आहे असं म्हणतात. तर लगेच रुद्रप्रताप म्हणतो, "आईसाहेब तुम्ही असं का बोलताय? अहो माझ्या मनात तुमच्याविषयी तुमच्याबद्दल कुठलीच आढी नाहीये. आई आहोत तुम्ही आमच्या." असं इकडे रुद्रप्रताप म्हणतो. आणि उलट असं बोलता बोलता गप्प म्हणतो, "उलट तुमच्याच मनात." असं म्हणून गप्प राहतो. तर इकडे वासंती म्हणतात, "माझ्या?" तर रुद्रप्रताप म्हणतो की "हो." आणि त्याला आठवतं की त्यांना तू नको होतास असं उर्वशीने त्याला सांगितलेलं असतं ते. तर रुद्रप्रताप म्हणतो, "तुम्हाला जर का असं वाटत असेल की म्हणजे चुकून म्हणजे मी तुमच्या मनाविरुद्ध या जगात आलो असेल, असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर मला माफ करा." असं रुद्रप्रताप म्हणतो आणि तिकडनं निघून जातो. आमचं म्हणजे म्हणजे सॉरी विषय नाही काढला पाहिजे असं तो म्हणत असतो. तर वासंतीनं त्याच्याकडे बघत राहते. "रुद्र, रुद्र अहो." म्हणजे रुद्र, "अरे तुला जसं वाटतंय तसं काही नाही." असं वासंती म्हणत असते. तर रुद्रप्रताप काही ऐकून घेत नाही, तिकडनं निघून जातो. तर वासंती ते म्हणते, "तुला असं कसं समजावून सांगू मी तुला, की हे सगळं सत्य तुझ्या आणि तुझ्या आत्याने आणि तुझ्या आबासाहेबांनी
हे सगळं भरवलंय, तसं काहीच नाहीये. हे मी कसं सांगू?" असं इकडे वासंती विचार करतीये. तर गिरिजा देवळात जाऊन आलेली आहे. ती म्हणते, "मनू हे घे, हा प्रसाद घे." असं म्हणत प्रसाद दिलाय. "बाबा, अहो बाबा," असं गिरिजा हाका मारते. तर मनू म्हणतो, "घरात नाहीये तो." तर गिरिजा म्हणते, "कुठं गेलाय?" तर मनू म्हणतो, "तुझं म्हणणं मनावर घेऊन ना काम शोधायला गेलाय." आता काम शोधायला गेलाय का आपल्याला नेहमीसारखं त्याला शोधावं लागतंय? देव जाणे. तर "मोनू असं नको बोलूस," असं गिरिजा म्हणते. तर मोनू म्हणतो, "दे प्रसाद." नाही बोलत आणि गिरिजाकडनं तो परत एकदा प्रसाद घेतो आणि गिरिजा मात्र विचारात आणि काळजीत हरवलीये. तर इकडे नागेश्वर विचारतायत, "अरे काय आहे? किती वेळ? झाली का नाही तयारी? आवरा लवकर." असं नागेश्वर इकडे ओरडत बोलतायत आणि आपली मिशी-बिशी हलवतायत. घुंगराची ते कड़ा आहे ते वाजवतायत. तोपर्यंत त्यांचा फोन वाजतोय आणि आता फोन कुणाचा आहे आणि नेमकं काय घडणार आहे फोनवर बोलताना ते बघा. तर "काय नागेश्वरराव, पूजा घातले म्हणे घरी." तर "कोण बोलतंय रे?" तर "इन्स्पेक्टर देशमुख," असं ते म्हणतात आणि पुढे म्हणतात, "पूजा घालून सगळे गुन्हे झाकले जात नाहीत. त्या दिवशी सदाशिवने 4 पेग पिऊन जे काही दुर्वास कांबळे सोबत सगळं ओकलंय ना, तो दुर्वास कांबळे आमचा माणूस आहे," असं आता ते इन्स्पेक्टर सांगतात आणि म्हणतात, "त्याने सगळं सांगितलंय आम्हाला. त्या सदाशिवला गायब करण्यात देखील तुमचाच हात असला पाहिजे. आता तपास चालू आहे. तर ते काही पुरावे लागलेत तुमच्या हाती." तर ते नागेश्वर म्हणतात, "डोक्यावर घेऊन नाच ते पुरावे. चल ठेव फोन." तर "हे बघा, मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये. सेटलमेंट करू," असं ते इन्स्पेक्टर म्हणतात. "लोकेशन पाठवतो आणि भेटा आम्हाला." तर नागेश्वर म्हणतो, आम्ही कुणाबरोबर सेटलमेंट करत नसतो. ठेव फोन, चल," असं म्हणत बोलत असतो. तोपर्यंत इन्स्पेक्टर म्हणतात, "अंगद महाजन." आणि हे नाव ऐकल्यानंतर आता नागेश्वर फोन परत कानाला लावतो आणि म्हणतो, "काय म्हणालात?" तर इन्स्पेक्टर सांगतात ते, "अंगद महाजन, तुमचा सगळा ऐतिहासिक दस्तऐवज आहे माझ्याकडे. अंगद महाजनच्या केसपासून ते सगळे पुस्तक उघडलं ना तुमचं, तर या दसऱ्याला तुळजापुरातली लोकं रावणाचं सोडून कुणाला जाळतील? कल्पना आहे ना तुम्हाला याची?" असं विचारतो लगेच इकडे इन्स्पेक्टर आणि म्हणतात, "तुमची राजकारणात येण्याची सगळी स्वप्न जी काही आहे." तर "ओके साहेब, ओके." आणि म्हणतो, "भेटायला तयार आहोत ना आम्ही आणि आता मी लोकेशन पाठवतो. जिकडे तुम्ही यायचं हां." असं आता नागेश्वरने सांगितले बरं का त्या इन्स्पेक्टरना आणि आता त्या इन्स्पेक्टरचं काय खरं नाही असं दिसतंय. नागेश्वर फोन कट करतो आणि तिकडनं आता जात असतो. तर इकडे "अहो, अहो यजमान," असं म्हणत गुरुजी येतायत आडवे आणि म्हणतात, "अहो तुम्ही कुठं चाललाय पूजा सोडून?" तर नागेश्वर म्हणतात, "तुमची तयारी चालली आहे ना? तयारी चालू द्या. आलोच आम्ही," असं म्हणत आता नागेश्वर निघून गेलेत आणि म्हणतात, "पूजेसाठी एक बळी देऊन आलो," असं सांगतात. आता गुरुजींची तोंड बोलती बंद झाली. ते काहीच बोलू शकत नाहीत पुढे. पण ते मात्र घाबरलेले आहेत. आता नागेश्वर कुणाला काय करतात? बळी खरंच जातोय का त्या माणसाचा? बघत राहूया. तर इकडे प्रेक्षकांनो मोनू आपला बॅट बॉलने खेळतोय, बॉलने खेळतोय. गिरिजा म्हणते, "मोनू." तर आता "हां तायडे." तर "दिवे लागण्याच्या वेळेला कुठे गेले असतील रे काम शोधायला?" असं गिरिजा विचारते. तर "दौलतदादाकडे गेले असतील का?" "तसंही मी बोलले होते त्याला." असं सगळं गिरिजा म्हणते आणि मग प्रेक्षकांनो आता गिरिजा काय करते, आपली पर्स उचलते आणि ती म्हणते मोनूला, "मोनू मी जरा आले जाऊन." तर मोनू म्हणतो, "तायडे तू कुठे चाललीस आता?" तर गिरिजा म्हणते, "अरे नवरात्र सुरू आहे ना, तर अष्टमीच्या दिवशी मला घरात तमाशे नको आहेत बघ. काम शोधायला गेले तर काम शोधतायत का पिऊन घरी येतात काय माहिती. मी बघून येते जरासं." तर मोनू, "अगं तायडे नको जाऊस. तुलाच त्याची सगळी भागवावी लागेल," असं इकडे मोनू म्हणत असतो. तर प्रेक्षकांना आता रुद्रप्रताप येऊन अशा फेऱ्या मारतात गुरुजींकडे बघत आणि विचारतात, "आबासाहेब असे अचानक कसे निघून गेले? आपण सगळेच थांबलोय पूजेसाठी. कुठे गेले असतील ते?" तर गुरुजी म्हणतात, "माहित नाही हो. अचानक एक फोन आला आणि ते लगबगीने निघून गेले." तर वासंती पण विचार करते. तर इकडे रुद्रप्रताप म्हणतो, "थांबा मी जरा त्यांना फोन करतो." आणि फोन लावतोय रुद्रप्रताप नागेश्वरचा. तर फोन स्विच ऑफ आहे असं तो सांगतो आता. तर इकडे वासंती उठत म्हणते, "अहो गुरुजी, मी काय म्हणते, पूजेला रुद्रला बसवायचं का? कारण आपण अजून किती वेळ थांबायचं पूजेसाठी?" तर "आईसाहेब, पूजेला आबासाहेबांनाच बसू द्या. तो मान त्यांचा आहे. मी जरा बघून येतो ते कुठे गेले ते," असं म्हणत रुद्रप्रताप जातात. आणि मग उर्वशी वासंती जवळ येत म्हणते, "तुझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे माझ्या लेकाकडे. कुणाचा मान कसा राखावा हे बरोबर कळतं त्याला," असं सगळं उर्वशी वासंतीला बोलते आणि उर्वशी सुद्धा तिकडनं निघून जाते. तर उर्वशी निघून गेल्यानंतर वासंती म्हणते मनामध्ये, "हे एवढ्या गडबडीत गेलेत म्हणजे कुठला तरी गुन्हा करायला नाहीतर कुठला तरी गुन्हा लपवायला गेले असणार. आज कळूच दे रुद्रला त्याचा बाप काय लायकीचा आहे ते," असं इकडे वासंती ते म्हणते. तर प्रेक्षकांनो आता बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे. ते इन्स्पेक्टर साहेब बसलेत नागेश्वरच्या पुढ्यात आणि नागेश्वर मुद्दामून नाटक करतोय आणि म्हणतोय, "देशमुख साहेब, खरंच तुम्हाला सापडलेत का हो आमच्या विरुद्ध सगळे पुरावे?"
तर मग काय? तर "कुठे आहेत सांगा ना पुरावे?" असं नागेश्वर विचारतो. तर इकडे ते इन्स्पेक्टर म्हणतात, "त्यासाठी तुम्ही मला ना तुमच्यातला खारीचा वाटा द्यालच ना." तर प्रेक्षकांनो नागेश्वर म्हणतो, "मी काय म्हणतो साहेब, तुम्ही आकडा बोला ना, कशाला फाटे फोडताय?" तर प्रेक्षकांनो आता नागेश्वरला ते अ, आकडा काय सांगतात बघा 10,00,00,000 तर नागेश्वर म्हणतो, "साहेब दिले, 10,00,00,000 दिले तुम्हाला. तुमच्याकडे ना सगळे पुरावे आहेत. म्हणजे आम्ही काय-काय पाप केलेत ही समधी तुम्हाला माहिती असणार." तर ते इन्स्पेक्टर म्हणतात, "हो, हो, माहिती." आणि आणि नागेश्वर पुढे म्हणतात, "आणि ती सगळी पापं ना आम्ही रात्रीच केली आहेत." ते इन्स्पेक्टरला वाटत असतं 10,00,00,000 मिळणार आहेत. पण नागेश्वरच्या मनात काय चाललंय ते नागेश्वरलाच माहिती. आणि तुम्ही पाप करायला सुद्धा परफेक्ट टायमिंग निवडलंय. तर ते इन्स्पेक्टर म्हणतात, "म्हणजे?" तर नागेश्वर बघा आता काय करतो, उठतो कारण तिथे 2 बॉडीगार्ड पण आहेत. तर म्हणजे देशमुख साहेब रात्री फक्त 2च खेळ होतात आणि आता मात्र एक सावल्यांचा खेळ होतो आणि दुसरा खेळ जो कुठला आहे तो नागेश्वरचा असं म्हणत प्रेक्षकांनो नागेश्वर आपल्या गळ्यातलं जे काही आहे ते असं त्याच्या गळ्याला आवळतो उपरणं आणि तो किंचाळतो तो आवाज इकडे गिरिजाला ऐकायला येतो बरं का. त्यामुळे गिरिजा अशी जागीच थांबते. इकडे नागेश्वरने ना त्या माणसाला आपल्या गळ्यातलं ते पंचा उपरणं घालून मारलंय आणि गिरिजाला सावलीमध्ये हे सगळं दिसतंय की कुणाचा तरी कोणतरी इथे जीव घेतंय ते. तर गिरिजा अशी भीतीने ना तोंडावर अशी हात ठेवते. आता प्रेक्षकांनो गिरिजाने या नागेश्वरची सावली आणि बघितलंय सगळं. आता नेमकं काय घडणार बघूया आपण पुढे. कारण इकडे ना उद्याच्या भागामध्ये नागेश्वरचं जे काही घुंगरांचं कड आहे ते खाली पडतंय. इथे गिरिजा येते ती रुद्रप्रतापच्या समोर येते आणि ती म्हणते, "इथे ना कोणीतरी कुणाला तरी मारलं. चला आता तिथे बघूया." तिथे अंधार आहे पत्राच्या पाठीमागे. तर रुद्रप्रताप सुद्धा येतात. ते म्हणतात, "इथे तर कोणीच नाही." आणि रुद्रप्रतापच्या पायाला इकडे कडं लागतंय आणि नेमकं ते कडं त्याच्या बाबांचंच आहे, घुंगरांचं कडं आहे. तर आता "आबासाहेब तुम्ही आपल्या गोडाऊनमध्ये गेला होतात का?" तर "तिथे कशाला जाऊ आम्ही?" असं नागेश्वर विचारतात. तर "तिथे गोडाऊनमध्ये गेलो होतो, तर तिथे तुमचं हे सापडलं कडं." असं सगळं बोलल्यानंतर नागेश्वरला आता प्रश्न पडलाय, की रुद्रप्रतापच्या प्रश्नाला नेमकी काय उत्तरं द्यायची. रुद्रप्रताप समोर नागेश्वरचा खरा चेहरा येणार का? हे बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू